काताडे असतील बॉलिंग मार्कवर. पहिलं षटक घेऊन 3 ओव्हरचे मॅच असेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ते बॉलरसाठी पाहायला गेलं तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता नसणार आहे. फक्त 6 फिल्डर पाहिले तर 38च्या आपण बाहेर लावू शकतो. 3 फिल्डर आपण 38च्या आतमध्ये, 2 तर आपल्याला पाहिलं तर एक विकेट किपर, एक बॉलर आपले आहेत. म्हणजे अर्थातच ती संपूर्ण समीकरण 11 खेळाडूंचं होऊन जातं. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी आपण जर बघितली मैदानात रवाना झालेत नितीन आणि महेश यांची जोडी. पहिलाच बॉल शॉट पिच बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनच्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. सुनील सरोथे बॉलला फेकला सुद्धा मिळेल 1 धाव. एक धावेने त्या धावांचा श्रीगणेश सुद्धा आपण बघितला होता. बॅटिंग करतोय संघ आपण नेरल टायगर संघ, त्यांच्याविरुद्ध रसायनी 40+ संघ. फटका उंच गेला, फसलेला फटका. कॅच होती का? सुटलाय कॅच. सुटलेला कॅच आपण पाहतोय. हा कॅच सुटला आणि तिथे धावा सुद्धा पळून पूर्ण केल्यात. 3 ओव्हरचे मॅच आहे. या छोट्या छोट्या गोष्टी कॅप्चर कराव्या लागतील. ज्या प्रकारे आपण मैदानामध्ये उतरलोय तर मैदानामध्ये जिंकायचंय. पण जिंकण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत? बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही युनिटमध्ये अगदी अव्वल ठरावा लागेल. विनर वर्सेस विनरची आपण मॅच पाहतोय. त्यानंतर बी पूल मधील विनर वर्सेस विनर असणार आहे. एक चांगलं एक क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धामध्ये ज्या प्रकारे पाहिले तर लीगच्या पाहिले तर मॅच चालू आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. आपण एखादी मॅच खेळणार, जर पराभूत झालो तर अगदी निराश घरी जाणार. वाईट बॉलचा सिग्नल. जर जिंकलो बॅट चिकट आहे. अगदी डिसिजन रिव्हर्स घेतलाय पंचाने. डिसिजन रिव्हर्स घेतलाय ते तर बॉल अगदी योग्य असेल. डॉट बॉल मिळाला. टीमची टोटल स्थिर होते ती 3 धाब्यांवर. प्रशांतदा खांडेकर आलेत. प्रशांतदा 4 दिवस हलायचं नाही, परंतु प्रशांतदा हिशोब झाल्याशिवाय सुद्धा हलायचं नाहीये. सगळ्यांचा हिशोब क्लिअर करायचा. मग नंतर ती जबाबदारी पहिले तर तुमची. कारण मयूर यांच्या तुमच्यावर विश्वास, या सर्वांचा तुमच्यावर विश्वास. त्यांना माहिती आहे मैदानात जिथं कमी तिथं प्रशांतदाची हमी. बरोबर. संजय दादांच्या डोक्यावर हात आहे. आम्ही खरं तर संजय दादा कुठे बघितलं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला आमच्यासोबत एका नाईट मॅचला आले होतात तिथे तुम्ही आजच सदस्य म्हणून आले होतात. तिथे आपला मान सन्मान झाला. पुढच्या टायमाला प्रशांत दादांच्या सोबत तुम्ही आलात तेव्हा प्रशांतने सांगितलं आता उपसरपंच झालेत. हात हा पाहिजेच. आणि प्रशांत तुमच्या सोबत हात आणि तुमच्या खांद्यावर हात, तुमच्या अगदी हातात हात असलाच पाहिजे. कारण की गावचा विकास सरपंच साहेब करतात. त्याच्यासोबत पाहिलं तर उपसरपंच साहेबांची तेवढीच जबाबदारी आहे. आपला गाव आपला विकास, आपला गाव आपली जबाबदारी, आपला गाव आपली माणसं, आपल्या गावचा प्रत्येक प्रश्न तो आपल्या घरचा प्रश्न. आणि तसंच नक्कीच पाहिलं तर हे 2 अतिथी मान्यवर आपण पाहतो. एक बाजूला पाहिलं तर संजय दादा कांबळे सर आहेत, जे उपसरपंच त्यांच्या मिसेस आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर प्रशांत दादा खांडेकर, त्यांच्याही मिसेस पाहिले तर सरपंच साहेब आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या तर अर्ध्या धाव फलकावर 1 ओव्हरच्या नंतर 3 धावा. पहिलं षटक गोलंदाजी मार्क होते गोलंदाज अनंता होते. अनंता यांनी चांगलं षटक टाकलं. 50+ नक्कीच हे खेळाडू होते. त्यांनी बॉल चांगला टाकला. चांगल्या प्रकारचं एकदा पाहायला गेलं तर इथे बॉलला वळवलं सुद्धा, बॅटरला शांत बसवलं. सलामीची जोडी आपण पाहिली. नितीन होते आणि नितीनच्या सोबतीला महेश होते. महेशने तब्बल पाहिलं तर किती बॉल डॉट केले असेल हे सुद्धा आपण बघूयात. 4 बॉल डॉट केलेत. 2 धावा केल्यात, 4 बॉल डॉट केलेत. या डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी करायला पाहिजे. जर का जिंकायचं या मॅचला तर पर्सेंटेज कमी करायला पाहिजे. जर का समोरच्या बाजूला जर संघ पाहतोय अशा दडपणाखाली समोरच्या टीमला ठेवायचंय तर बॉलिंग करणारा संघ म्हणजे रसायनी 40+ संघ अशीच तिखट माराची गोलंदाजी करायला पाहिजे. दोन्ही टीमला माहिती आहे की क्रिकेटमध्ये एखादी ओव्हर जर का थोडीशी खराब पडली तर आपला कार्यक्रम झालाच समजा. आणि तसंच प्रशांत सर आजच्या पहाटेच्या सत्रामध्ये आपण पाहिलं डीप रोडच्या मैदानात बेस्ट ऑफ बोरशेती जो झालं. म्हणजे क्रिकेटमध्ये अहंकारी कोणी नसावं, क्रिकेटमध्ये मीच जिंकणार असं नसावं. करून दाखवलं पोइंजे संघाने. अगदी त्यांना परास्त केलं. बेस्ट ऑफ बोरशेती म्हटलं तर भिवंडीच्या विरुद्ध भिवंडीमधील अनेक मोठमोठ्या संघांना परास्त करणारा संघ जय बजरंग घोरसई संघाला सुद्धा बऱ्याच त्या संघाने पराभूत केलं होतं. मग त्यांनाही वाटलं होतं की आपण खोपोलीच्या शहरामध्ये आलोय, ग्रामीण संघ आहेत, त्यांच्या विरुद्ध अगदी आपला दबदबा राहू शकतो. परंतु क्रिकेट आहे,
क्षणार्धात रंग बदलतो, रंगाचा भंग करून टाकतो आणि तो रंगाचा भंग बोरशीतील संघाचा झालाय. म्हणून तिथेच म्हटलं तर क्रिकेटमध्ये कधीपर्यंत अहंकार बाळगू नये. ज्या प्रकारे 2023चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिचेल मार्च असेल पहिल्यांदा तर त्याच्या संपूर्ण टीमने ऑस्ट्रेलियन टीमने जेव्हा वर्ल्ड कपवर पाय ठेवला होता तेव्हाच समजलं होतं इथून ऑस्ट्रेलियन टीमची आता उतरती कळा लागणार. त्यानंतर क्वालिफाय होताना सुद्धा त्यांना अगदी नाकात दम यायला लागला. अगदी अफगाणिस्तान सारखी टीम त्यांना वर्ल्ड कपच्या बाहेर काढायला लागली. मग तिथून दिसून आलं की अहंकार हा माणसाला डुबवतो नेहमी. इथं जर पाहिलं तर खेळपट्टीवर बॅटिंग करणारा संघ 8 धाब्यांवर पोहोचलाय. नेरळ टायगर संघ आता धावांचं इथे पाहिलं तर एकेरी दुहेरीमध्ये कन्व्हर्जन करतोय, संघर्ष करतोय नेरळ टायगर्स. पुढे सरसवल्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील 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 अण्णांची अपील. अण्णांकडे पाहिलं तर असं वाटतं अगदी प्रशांत सर 20-22 वर्षाचेच विकेट किपर आहेत. अगदी बघून असं वाटतं की इंडियन टीम मध्ये जर एखादा नवीन विकेटवर रिषभ पंत त्या प्रकारेच रिषभ पंत सारखीच अपील इथे करतात. रिषभ पंत सारखेच पाहिलं तर हातामध्ये ग्लव्स. रिव्ह्यू रिव्ह्यू आहे का असा सर? स्टंपिंग साठी रिव्ह्यू असेल तो. सर रिव्ह्यू नसेल ना स्टंपिंगला? टीम रिव्ह्यू नसेल ना? तुमचा रिव्ह्यू आहे की फिल्डिंग टीमचा? फिल्डिंग टीमला रिव्ह्यू नसेल ना? फक्त नो आणि वाईडलाच, बिमर आणि वाईडलाच आहे ना? अण्णा गावडे प्रेशराईज करतात अगदी बॅटरला आता पाहिलं इथे अगदी दडपणाकडे ठेवलंय. पण एखादा फटका मारा तर प्रेशर अगदी रिलीज होऊ शकतो का त्या फटक्याची नितांत गरज आहे. या फटक्याला अगदी पाहिलं तर चांगलं वलय द्यावा लागेल तेव्हा अगदी बॉल सीमा पार जाईल. परंतु आता काय घडणार काय बिघडणार? मागची मॅच आपण रंगताना बघितली, आता सुद्धा मॅच रंगवायची असेल तर फटका खेळावा लागेल. पायावर बॉल आदळला आणि त्याचबरोबर पंचांनी केले बोट अवकाशाकडे उंच. त्याचबरोबर येईल खेळाडू मैदानाच्या बाहेर. तर त्यानंतर पाहिलं तर खुर्रम नजे सर तिघांची टुर्नामेंट होती. अगदी त्या तिघांनी त्रिभुतीने ती टुर्नामेंट अगदी सरस करून दाखवली. किती संघ खेळले असतील? टोटल 8 दिवसाची टुर्नामेंट. आम्ही विचार करतो 8 दिवसाची टुर्नामेंट जर का खालापूरमध्ये झाली तर खालापूरमध्ये अगदी नोकऱ्या सोडायला पाहिजेत. पुढच्या दिवशी कामावर घेणं नाही कंपनीतून. कर्जतमध्ये टुर्नामेंट तेवढ्या चांगल्या होतात. मोठमोठ्या टुर्नामेंट 8-8 पहिले तर संघ फक्त खेळले जातात. खरं तर आपल्यालाही त्याला काहीतरी करावं लागेल यावर. पुढच्या वर्षी 8 संघ नाही घेतले तर मला तर असं वाटतं आपल्याला कर्जतवाले जेव्हा कर्जत वर्सेस खालापूरची आता टीम टुर्नामेंट होते ना जे प्रेक्षणीय मॅच तिथे कर्जत आता जिंकू देत नाहीये. कदाचित आपल्याला 2-2 ओव्हरलाच अगदी ते हरवतील. जर असंच क्रिकेट चालत राहिलं तर खालापूरला अगदी थोडंसं अजून कठीण जाऊ शकतं. 5 ओव्हर 6 ओव्हर क्रिकेट खेळलं पाहिजे. 8 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या पाहिजेत. क्रिकेट हे अगदी अगदी सुपरफास्ट झालंय.
आपण रसायनीचं क्रिकेट म्हणायचो, रसायनीचं क्रिकेट फास्ट आहे, परंतु आता कर्जतचं क्रिकेट रसायनीच्या अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्षांचा संघ आपण पाहिला तर चिंचोली गोळे संघ आणि चिंचोली गोळे संघाने कलोद्याचं मैदान मारलं होतं. चांगला बॉल आहे, वेगवान बॉल पाहायला मिळाला. षटक संपलंय. षटकाच्या नंतर जर पाहिलं तर धावा संख्या झाली आहे 8 वर स्थिरावते. 2 षटकं संपलेत. गणेशना पाटील आपले या खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि या पुढे सुद्धा पाहिलं तर पुढच्या पर्वामध्ये सुद्धा आपल्याला तेच अध्यक्ष असावेत. नवीन अध्यक्ष असले तर नवीन चांगलं कार्य त्यांच्यामधून व्हावं. गणेश राणांचा सल्ला नक्कीच घ्यावा, परंतु आपल्याला गणेशांना पुढच्या वर्षी अगदी स्ट्रिक्ट नियम ठेवावे लागतील. मल्हार फायटर्स त्यांच्या विरुद्ध नेरल वॉरियर्स या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. मल्हार फायटर्सचे कर्णधार दीपक दादा करुणूक. 8 धावा झाल्यात. दीपक दादा करुणूक आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विपक्ष असणारा विनर बी पूल मधला नेरल वॉरियर्स संघ म्हणजे खुर्रम नजीर साहेब आताच अगदी अँग्री एंड मॅन बनले होते, त्यांच्याच पहिले तर संघासमोर आता मॅच असेल. म्हणजे टसन. बॉलरचं नाव काय? मंगेश असतील बॉलिंग मार्कवर. मंगेशवर अगदी विश्वास टाकला. हे मंगेश आता कशा प्रकारे आपल्या टीमला याच धावसंख्येवर अगदी पाहिलं तर समोरच्या टीमला अगदी थांबवत आहेत. बॉलरची अगदी बॅटची अदली कडा लागले. त्याचबरोबर एस्टनच्या मागे 2 फिल्डर आहेत जे शॉट थर्ड मॅनला शॉट फाईन लिहिला, त्यांनी बॉल अडवला. 1 धाव 9 धावा झाल्यात. एखादा फटका मारावा लागेल. अगदी आमचे घोडरीचे 2 सुपरस्टार पण ती जोडी एकत्र मैदानात जाऊ शकत नाही. नियम आहेत. रोहन पालांडे सर आणि रोहन पिंगळे सर. घोडोली क्रिकेट गाजवलं अगदी. नाही, नियम पण बरोबर आहेत. 50 वर्षाच्या खेळाडूला सुद्धा संधी मिळायला पाहिजे. 45 ला सुद्धा मिळायला पाहिजे. 40 लाही मिळाली पाहिजे. 50 ला बॉलिंग मिळाली पाहिजे. नाही तर आता कसं होतं, आता जर आपण ग्रामीण क्रिकेट बघितलं तर एखाद्या एजेड खेळाडूला म्हणजे जो 40च्या वरती गेला त्याला थोडे मागे ठेवतात आणि यंग खेळाडू पुढे जातात. संधी सर्वांना मिळाली पाहिजे. समान संधीसाठी सुद्धा टुर्नामेंट ठेवतोय. नो बॉलचा सिग्नल असेल इथे. आणि यानंतर जो आपल्या नियमावलीमध्ये
जे असतील नक्कीच बसत असेल ते आपल्याला पुढे करायचं कंटिन्यू. जो 40+ क्रिकेटचे जे नियम आहेत त्याच्यानंतर पुढे जे आपण करतो ते आता पुढे करायचंय. बॉलरही चेंज का? बॉलर चेंज होईल, फक्त बॉलर चेंज. चला इथे धाव 9च्या मध्येने पाहिलं तर इथे धावफलकावर धावसंख्या 1ने ऍड होते. टीमची टोटल 9वर धावा पोहोचतात. 9 बॉल म्हणजे आता जर एक धावले म्हणजे 10 धावा झाल्यात. आता पहिले तर इथे फ्रीटचा बॉल असेल. बॅटिंग करणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. नागेश आहेत. आता नागेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन बॉलर मैदानामध्ये आता घेऊन आले. तर आपण पाहिलं तर रसायनी 40+ टीमचे खेळाडू. बॉलर नाव समजेल का? भास्कर आहेत. भास्कर येथील आता बॉलिंग मार्कवर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी त्यांच्यावर टाकलेला विश्वास. फ्रीटचा बॉल त्यांना आता पाहिलं तर आपल्या खात्यामध्ये आता फ्रीटच्या बॉलचा अगदी मारा करायचा आहे. बॉलिंग मार्कवर समोर पाहिलं तर बॅटर आता नागेश आहेत. नागेशला एक षटकार मारावा लागेल. गोलंदाज चेंज असतील. गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही, परंतु पॅनल्टी कोणती नसणार आहे. फक्त नोची एक धाव आणि ती धावून आलेली ती एक धाव. आणि संपूर्ण सिरीज मधून गोलंदाज बाद असेल. वाईट बॉलचा सिग्नल आला इथे. पाहिलं तर वाईटच्या मध्येने धावसंख्या 11. फ्रीटचा बॉल कंटिन्यू असेल. फ्रीटची संधी पाहिलं तर नागेश या खेळाडूला असेल. आता खेळावा लागेल. मारावा लागेल. आपल्या संघासाठी चौकार षटकार खेळावे लागतील. पुन्हा एकदा दूरवरचा बॉल. आता धावांचा अगदी पाहायला गेलं तर इथे खातं ओपन होतं. जिथे धावा थांबल्या होत्या ना तिथे धावा यायला सुरुवात झाली. अशी कोणतरी एक सिच्युएशन लागते. त्या सिच्युएशनला पाहिलं तर धावा लीक होतात. मग तिथून एकदा जर का गाडी सुसाट चालली ती गाडी काही थांबतच नाही. आता तशी स्थिती आपण पाहतोय. धावा होताना पाहतोय. 12 धावा झाल्यात. आणि त्यासोबत फ्रीटचा बॉल कंटिन्यू असेल. अगदी मागील 2 बॉल वाईट पाहिले. जिथे फ्रीटचे बॉल टाकायचे होते तिथे वाईटचा पण सिग्नल पाहिला वारंवार. चांगला बॉल आहे. यानंतरचा बॉल चांगला पडलाय. डिलिव्हर पडला. त्याचबरोबर आलेला डॉट बॉल. थोडा आता विश्वास नक्कीच स्वतःवर ठेवला होता आणि त्याचबरोबर चांगला बॉल पिच केला. पुढच्या मॅचसाठी टॉसला यायचे. मल्हार फायटरचे कॅप्टन त्यांच्याविरुद्ध नेरल वॉरियर्सचे कॅप्टन. टॉससाठी आपण यायचे. पुन्हा एकदा बाट अगदीच आधी फिरून गेली होती आणि त्याच नंतर बॉल आधी लेट गेला. आणि लेट नाही तर थेट बॅटिंग करावी लागेल. आता आपण पोहोचलो अगदी धावसंख्येवर 12 नंतर जर एका 2 फटके मारले तर धावा 20 पर्यंत जाऊ शकतात. पण ते येणार कधी? उशीर तर होणार नाही ना. फुलटॉस बॉल होता. त्याला ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर अगदी लॉंग ऑनच्या आलेत. एक पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्नामध्ये रनआउट. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. बाद होतील खेळाडू. आता आपण मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. भरत पेरणे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. दामोते गावचे खेळाडू आहेत. दामोते सध्या पाहिलं तर चर्चेमध्ये असलेलं कर्जत मधील एक गाव आहे, नाव आहे. संघ अगदी चांगला आहे. कर्जत मधले संघ जेव्हा जेव्हा आपण पाहतो ना प्रत्येकाचं अगदी एक विशेष कौतुक करण्यासारखे आहे. आपण त्यामध्ये पाहिलं तर बडवल संघ सुद्धा पाहतोय. एक जबरदस्त संघ पाहतोय. अंतरड आपण खोपोली विभागामध्ये बऱ्याचदा पाहतो. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंजबला पाहतो. आपण बऱ्याच मोठमोठ्या संघाला पाहतो. काल तर खाड्याचा पाडा संघ आला होता. तोही आपल्या खोपोलीच्या स्पर्धेमध्ये येऊन सेकंड नंबरचा प्राइज मारून गेला. एक चांगले संघ तयार केले पाहिजे कर्जतने. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आता
स्लोअर बॉल टाकायचा प्रयत्न, अण्णा गावडे यांनी टाकलेला बॉल अगदी फिल्डरने कलेक्शन केलं नाही, ते मिळेल ती एक धाव आणि टीमच्या टोटल मध्ये भर. टीमची टोटल 14. साहिल खाडे अगदी पाहायला गेलं तर 2 पॉईंट त्यांची सिरीज हुकली आज. 2 पॉईंट त्यांना बाईक मिळाली असते पण 2 पॉईंट साठी अगदी हुकली सिरीज त्यांची. कर्जत तालुक्यामध्ये पाहिलं तर अनेक संघ फॉर्म मध्ये, त्यामधलाच पाहिलं तर साहिल खाडे खेळाडू आणि त्याचा खाड्याचा बडा संघ. चला मल्हार फायटर संघाचे कॅप्टन इथे आहेत, तर आपण नेरळ वॉरियर्स संघ, नेरळ वॉरियर्स संघ आपले कॅप्टन आपण टॉससाठी पाठवायचे. खुर्रम म्हणजे साहेब आपला संघ कॅप्टन पाठवायचा आहे. चांगला फटका, अगदी पुलचा फटका ठरतोय सक्सेसफुल. या फटक्याची होती नितांत गरज, त्याला टोकलाय सीमा पार षटकार. सन्माननीय प्रतीश कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकीचा कौल. पुढची माझ्या आपण पाहणार आहोत आताच मल्हार फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध नेरळ वॉरियर्स संघामध्ये असलेला मॅच. विनर वर्सेस विनरचा पाहिलं तर बी पूलचा 2 संघ असणार. षटकार ठोकला, षटकार आणि टीमचे टोटल 20 पर्यंत पोहोचले. 20 धावा धावफलकावर जमा आहेत. काय जबरदस्त आता बॅटिंगला सुरुवात केली आहे. आता जर एखादा 2 फटका, एखादा फटका आला तर दिन पाहिलं तर इथं मॅच मध्ये चांगल्या प्रकारे स्थितीमध्ये पोहोचेल तो संघ आपण पाहिला तर बॅटिंग करताना नेरळ टायगर्स. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्याचबरोबर स्क्वेअर लेगच्या ठिकाणी बॉल जाईल, फिल्डर येतील, बॉलला पकडतील. दरम्यानच्या वेळेमध्ये 2 तर पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न असणार आहे का? तिसरीचा प्रयत्न, काय घडलं, काय बिघडलं, इंजुरी तर नाही ना? तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली गेली. दोन धावा झाल्यात, मग तिसरी आहे का नाही ते पाहावं लागेल. त्यासाठी तिथे पाहिजे तर तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली. ह्या 3 धावा पूर्ण आहेत. नॉट आउट असेल खेळाडू. 3 धावा पूर्ण म्हणजे अर्थातच धाव संख्या झाली ती 23. आता येणारा 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावा करायच्या आहेत. 18 मध्ये 24चं इक्वेशन सोपं नसणार आहे सर. धावा तुम्हाला करायच्यात. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेल्या होत्या. मग आताही जर का जिंकायचं तर 24 धावा करायच्या आहेत आणि 18 बॉल आपल्याकडे असतील. एखादं षटक चांगलं पडलं तर मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. तो अर्थातच आपण बघितलं तर रसायनी 40+ संघाला. त्यानंतर आता मायक्रोफोनवर करूयात आपण बदल. आपल्या सोबत येतील अर्थातच या आपल्या स्पर्धेचे मुख्य घटक मयूरजी कांबळे सर. हॅलो, सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये. आणि KTCच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं देखील मनापासून स्वागत. आज आपण 40+ सामने एन्जॉय करतोय या पाटील बाबांच्या भव्य मैदानावरती. उद्यापासून 40 संघांचा प्रवास तुम्हाला 4 रात्रीमध्ये बघायला मिळेल. आज कोणते 2 संघ ठरतील जे विजेते आणि उपविजेते ठरतील यासाठी हा क्रिकेटचा महासंग्राम या जामरुंग गावामध्ये रंगतोय. विनरची लढत आहे. ए पोलची एका बाजूला रसायनी 40+ आणि नेरळ टायगर्स जी पहिली मॅच जिंकली होती. आज
अमरजीत सर थोडे आजारी असल्यामुळे इथे येऊ शकले नाही, परंतु ते सामना बघत असतील तर त्यांचं आपण स्वागत करू आणि त्यांच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. दुसऱ्या बाजूला 40+ रसायनी संघ आहे आणि अर्थातच अण्णा गावडे आमचे. 2-3 दिवसापासून ते माझ्या संपर्कामध्ये होते. कसं आयोजन आहे, कसं सामने आहेत, मैदानाची तयारी, या सगळ्या गोष्टींचे अपडेट त्यांनी घेतले आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगला खेळ केला आणि इथे जो संघ जिंकेल तो आणखी एक पाऊल पुढे टाकेल या स्पर्धेमध्ये. परंतु जो संघ पराभूत होईल त्याला एक आणखी संधी असेल या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याची, कारण लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये 2 जिंकणं हे फार गरजेचं असेल जर तुम्हाला अंतिम मॅचपर्यंत पोहोचायचं असेल. हे सगळे फॉर्मॅट्स आपण बघतोय. 40+ क्रिकेटर्स, एक धाव आरोग्यासाठी सातत्याने आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकतोय. कारण धावपळीच्या युगामध्ये फिटनेस, तुम्ही कोणालाही विचारा, फिटनेस असणं हे फार गरजेचं असतं आणि क्रिकेटप्रती असलेलं प्रेम या सगळ्या 40+च्या खेळाडूंचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे. कारण फार दूरवरचा प्रवास करून आज हे सगळे जामरुंग गावामध्ये आलेत. त्यांचं मनापासून आपण स्वागत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये करूया. सलामीची जोडी अण्णा गावडे आणि रवी ठोंबरे का? यस, रवी ठोंबरे एका बाजूला हातनुली गावचा सुपरस्टार खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला अण्णा गावडे जे आसुर्डी, माफ करा, आसुर्डी गावचे रवी ठोंबरे आणि दुसऱ्या बाजूला अण्णा गावडे जांभिवलीचे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन मोंगे हे पहिले षटक घेऊन आलेत. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलमध्ये 24 बनवायचे, परंतु मध्यरात्र आणि मध्यरात्रीमध्ये ह्या धावा बनवणं हे थोडंसं जोखमीचं होऊ शकतं जर तुम्ही बॉलिंग चांगली केली. एका चूक टप्पा, एका चूक लाईन अँड लेन करणं. मागची मॅच आपण बघितली, 33 धावा देखील डिफेंड करता करता हरला मी म्हणेन वैष्णवी 11. त्याचं आता प्लॅनिंग त्यांच्या डगआउटमध्ये चालू असेल, कुठे चुका झाल्या, कुठे चुकलो, कारण प्रत्येकाला संधी आहेत. पॉवर प्ले नाही आहे, सो आपण बघतो एक डीप पॉइंट आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आहे. असे 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि 6वा देखील आहे, कारण 40+ आपण खेळतोय, सो 6वा देखील आहे स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये. समोर अण्णा गावडेंना आपण बघतोय पहिला बॉल फेस करत असताना. या मॅच मध्ये विनर वर्सेस विनर ए गटाची मॅच, यानंतर मल्हार फायटर आणि नेरल वॉरियर्स एकमेकांच्या विरोधामध्ये असतील. पहिलाच फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खरं तर मारायचा होता अण्णा गावडेंना, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फेस लवकर क्लोज केला आणि त्याचंच कारण सरळ यष्टीरक्षकाचा बेत चिडून घेतला. डॉट बॉलची समाप्ती होती. 24 ची गरज आहे 18 बॉलमध्ये. तर 17 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अल्पेल करण्यात आली आणि तिथे बाद घोषित केलाय. अर्थातच अण्णा गावडेंना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का 0 धावसंख्येवरती लागलाय तो रसायनी 40+ टीमला. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत बॅट्समन नेम तानाजी. तानाजी बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 0 धावा धावफलकावरती एक गडी बाद झालेत. 24 धावसंख्येची गरज आहे, परंतु मगाशी उल्लेख केला की या मध्यरात्रीमध्ये ह्या धावा बनवणं हे फार जोखमीचं होऊ शकतं. कारण जर तुमची बॉलिंग चांगली असेल, टप्पा तुमच्याकडे चांगला असेल, तर मग मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाऊ शकतो. यानंतर सामना देखील हाय व्होल्टेज आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्ट्रोक बघायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नेरल
टायगर या टीमची. पहिल्याच मॅचमध्ये त्यांना चांगलं घवघवीत यश मिळालं आणि तो कॉन्फिडन्स घेऊन या मॅचमध्ये ते दिसत आहेत. आणखी एक चांगला बॉल, अगोदर बॅट फिरली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध चिडून घेतला, यष्टिरक्षक वेगाने आला बॉलवरती. कोणतीही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी, एकही धाव खर्च केली नाहीये गोलंदाज अर्जुन मोघे मालेगावचे. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली त्यांनी नेरळ टायगर्स या टीमला. अमरजीत माटू खुश असतील, कारण जरी ते काही कारणास्तव इथे येऊ शकले नाही तरी सुद्धा त्यांचा टीम परफॉर्मन्स जर त्यांनी पाहिला तर नक्कीच खुश होतील. संघाचे संघ मालक आपण म्हणूया सर्वा. इथे चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट, वाडिश लॉंगॉनच्या दिशेने तिथे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि अकाउंट देखील खुलं झालंय ते रसायनी 40+ टीमचं. एकंदरीत जर आपण या 8 टीम्स बघितल्या आजच्या या रात्रीमध्ये ज्या खेळल्यात 40+, सो कोणीही कुणाला हरवू शकतो, कोणीही कोणत्या क्षणी पराभूत देखील होऊ शकतो. कारण एकाच कॅलिबरचे, एकमेकांच्याच प्लॅटफॉर्मवरती खेळणारे, एकमेकांच्या स्पर्धेमध्ये खेळणारे, एकमेकांच्या गावामध्ये जाऊन खेळणारे, एकमेकांच्या विभागामध्ये जाऊन खेळणारे संघ आहेत. प्रत्येकाला एकमेकांचा खेळ माहिती आहे, सगळे एकत्रच असतात आणि हे 40+चं क्रिकेट आपल्या या परिसरामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम ते सातत्याने करतायत. इथे फटका चांगला आहे स्लॉट मध्ये, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि काय घडलंय सेकंड अटॅक मध्ये, कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. तब्बल 17 वर्ष झालेत या टीमला, नेरळ टायगर्स या टीमला पुरस्कृत करतायत आणि प्रथमेश धामोते टीमला देखील पुरस्कृत करतायत. अमरजीत माटू आणि आज ते कदाचित येऊ शकले नाही काही कारणास्तव, तर त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. गणेश नानांचं, प्रशांतदादा खांडेकर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांची देखील साथ या स्पर्धेला लाभली आहे. कारण 40+ क्रिकेट या सगळ्या खेळाडूंना एकत्रित बोलवणं, टीम अरेंज करणं, या सगळ्या गोष्टी आज गणेश नाना पाटील आणि प्रशांतदादा खांडेकर यांनी केल्यात या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यांची टीम तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल यानंतरच्या मॅचमध्ये. सगळे पंचकृषीचे 40+चे क्रिकेटर त्यांनी एकत्रित जमा केलेत. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं प्रशांतजी खांडेकर यांची बॅटिंग, धुवाधार बॅटिंग बघायला मिळाली. फलंदाज बॉलर कोण आहे? बॉलर साजिद आलाय बॉलिंग करण्यासाठी. बॅट्समन नेमका आहे गणेश. 24चं टार्गेट होतं पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, एकच आली म्हणजे आता 23 बनवायचे 12 बॉलमध्ये. चांगला बॉल बघायला मिळाला. जसं मागच्या षटकामध्ये बघितलं ना, साजिदने बघितलं असेल की जे टप्पे पडले पहिल्या ओव्हरमध्ये, ते टप्पे मला टाकायचे, त्याच्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय तो साजिद शेख. सम्राटनगर नेरळ गावचा हा खेळाडू आणि इथे चांगली कॅच कंप्लीट केली आणि आणखी एक धक्का लागलाय तो रसायनी 40+ या टीमला. सगळ्यांकडे जर आपण बघितलं ना तर कोणीही बोलणार नाही, सगळे 40+चे क्रिकेटर आहेत. जो उत्साह त्यांचा आहे, जो कॉन्फिडन्स आहे आणि सगळे फिटनेस मध्ये आहेत. बघा तुम्ही नेरळ टायगर्स या टीमचा जर विचार केला ना तर एकही खेळाडू असा दिसून येत नाही की जो अनफिट आहे. सगळे फिट आहेत, डेली प्रॅक्टिस ते करत आहेत. कारण क्रिकेटमध्ये सगळे प्रॅक्टिस महत्वाची. कारण बालादादा दनवे यांनी सांगितलं की क्रिकेट म्हणजे प्रॅक्टिस. जर प्रॅक्टिस असेल तरच क्रिकेट खेळा, तर तुम्ही क्रिकेट खेळू नका. आणि सगळे ओपनचे क्रिकेट खेळून आलेत आणि अजूनही खेळतायत आणि सातत्याने मी म्हणेन या टीमसाठी, नेरळ टायगर टीमसाठी सगळ्यांचा परफॉर्मन्स आज चांगला राहिलाय. बॅटिंग करण्यासाठी आलेत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर मध्ये फिल्डर आणि चुकी झाली, मिसफिल्डचा चौकार मिळालाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल तो
रसाईने 40+ या टीमला. प्रशांत आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि या बॉलवरती आलाय चौकार. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. उद्या रेग्युलर मॅचेस चालू होतील. पहिलाच आपण बघितलं तर 40 पंचक्रोशीचा लॉट्स आहे उद्या. 8च टीम तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये 7च सामने आहेत. सो मजा येईल. आणि इथे कॅच घेण्याची संधी होती यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु कॅच ड्रॉप होतीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केलाय की 25 धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात जर बॉलिंग चांगली झाली. आणि बॉलिंग चांगली केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 5 धावा खर्च केला अद्याप साजिदने. चेंडू संपले 4. चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल स्पीड सगळ्याच या गोलंदाजाने हाताळलाय. आणखी एक चांगला बॉल रडार मध्ये होता. एलिव्हेशन किती चेक करावं लागेल. बॉल जातोय लॉंग ऑफच्या हातामध्ये. आणखी एक सफलता मिळतीये ती नेरळ टायगर या टीमला. फलंदाज बाद आहे, सगळ्यांना दिसलं इथून. उद्या आपण रेग्युलर पोलकडे वळणार आहोत. उद्या डी गट आहे ज्यामध्ये इब्राहिम हाल आणि गावदेवी जांभरुंग संघ पहिल्याच मॅच मध्ये दिसतील तुम्हाला खेळताना. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये भैरवनाथ क्रिकेट संघ अंजरून आणि श्री दत्त घोडिवली संघ तुम्हाला दिसेल इन ऍक्शन मध्ये. तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला 40-40 सरकार नावंडे आणि आयान हाल हा सामना दिसेल. आणि चौथ्या मॅच मध्ये वेनगाव बोधवाडा आणि खालापूर साबाई माता खालापूर हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. बरोबर 7:30 वाजता सामने सुरू होतील याची नोंद आपण घ्या. हाल संघ आणि जांभरुंग संघ. चला फलंदाजाचं नाव संदीप. कारण आपण अपडेट करतोय केटीसी लाईव्ह वरती. चांगला बॉल बघायला मिळाला. मोठा फटका मारू देत नाहीये सगळेच हे गोलंदाज. आणि आता मिसफील्ड झाले. बॅकअप होतं, बॅकअप देखील चकलं. आणि आता बघता बघता धावा कंप्लीट होतील. आणि धावा आता किती मिळतील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. तिसरीचा प्रयत्न केला आणि मिळतील. चौथीचा प्रयत्न केला, धावा मिळतील 3 आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का मिळालाय तो रसायने 40+ टीमला. चांगला बॉल बघायला मिळाला. मला असं वाटतं सगळेच लेफ्ट हँडेड बॉलर बघायला मिळतात या टीम कडे. दीपक कर्णक वरती तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. व्हाईट बॉल साठी चेक केलं जाईल.
बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय तिथे चेक केलं जाईल. दाभोलकर सर आहेत. आज चारही पंच आपण बघतोय क्वालिफाईड पंच या स्पर्धेमध्ये. सो चेक आपण करतोय आता. सो व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि तो आपण चेक करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. येस आणि आता येस ऑब्जेक्शन घेण्यात आलाय फेकीसाठी. पॅच मारतोय असं संबोधलं गेलंय. येस येस चेक करतोय आम्ही. चेक करतोय. तिसरे पंच इथेच बसलेत. सो ते देखील चेक आपण करू. आक्षेप घेण्यात आलाय बॉलर वरती. फेअर बॉल आहे. येस फेअर बॉलवर आहे. चांगला बॉल बघायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट आलाय म्हणजे 5 चेंडू आणि आता गरज आहे 15 धावसंख्येची. अखूट टप्प्याचा बॉल आपटला होता. बॉल पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय फाईन लेगला. 3-3 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फिल्डिंग होईल तोपर्यंत मिळेल या बॉलवरती. ही सिंगलच्या सहाय्याने समीकरण पुनश्च बदलेल. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि आता 14 धावसंख्येची गरज. कुठे मॅच होती आणि आता कुठे मॅच आली आहे. कारण धावा आल्या नाही. इकॉनॉमिकल स्पेल सातत्याने विकेट्स. धावा जिथे सिंगल डबलची गरज होती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर खेळलं गेलं असतं तर कदाचित मॅच सोपी बनली असती. परंतु हाय रिक शॉट सिलेक्शन चुकलं. वारंवार विकेट्स आल्या आणि मग आता मॅच थोडीशी फसली आहे. ती रसायनी 40+ या टीमच्या बाजूने. चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. या वातावरणाचा फायदा घेत असताना नेरळ टायगर्सची टीम 3 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज. 3 बॉल 14. या बॉलवरती मस्ट निडेड मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो मोठा फटका यायला पाहिजे. मजा येईल सामन्यामध्ये. एखादा मोठा फटका. बॉलर तयार होतोय. आणखी एक चांगला बॉल. समोरून चेंडूला बाहेर काढण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला आणि आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. समीकरण आता 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज. यानंतर नेरल वॉरियर्स आणि मल्हार फायटर हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते सिंगल आहे म्हणजे ऑलमोस्ट आता विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ते नेरल टायगर या टीमने. इथे फुलटॉस बॉल आहे आणि सामना जिंकलाय तो नेरळ टायगर या टीमने. हार्दिक अभिनंदन. कारण 2 पैकी 2 सामने ते जिंकलेत आणि पुढे आता ते जातील. अंतिम मॅच पर्यंत आता ते